नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला। आरपीएफ रेल्वे पोलीस भरती 2024 तर 12,476 जागांसाठी आरपीएफ रेल्वे पोलीस भरती निघत आहे आणि महाराष्ट्रातील मुलं मुली जे मित्रांनो या भरतीमध्ये फॉर्म भरू शकणार आहे। आणि आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीसाठी शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पास लागते। यामध्ये जर मित्रांनो तुम्हाला सब इन्स्पेक्टर मध्ये फॉर्म भरायचा असेल तर तुमचं ग्रॅज्युएशन पाहिजे। तर कॉन्स्टेबल आणि सब इन्स्पेक्टरच्या ज्या आरपीएफ रेल्वे पोलीस भरती निघत आहे, कॉन्स्टेबल भरतीसाठी शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पास लागते। त्याचबरोबर सब इन्स्पेक्टर मध्ये शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएशन पाहिजे आणि तुमचं ग्रॅज्युएशन झालं नसेल तर तुम्हाला कॉन्स्टेबल मध्ये 10वी पासवर फॉर्म भरता येते। ठीक आहे, तर आरपीएफ रेल्वे पोलीस भरती 2024 जे नोटिफिकेशन आहे मित्रांनो हे आलेलं आहे आणि काही नोटिफिकेशन मित्रांनो आरपीएफच्या अंदरून सुद्धा येत असते। याआधी सुद्धा मित्रांनो अशा काही भरतीचे जे नोटिफिकेशन आहे हे अंदरून आले होते। ठीक आहे, तर यावेळेस जे मित्रांनो जागा 12,000 प्लस जागांसाठी आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीच्या निघत आहे। ठीक आहे, आणि आरपीएफ रेल्वे पोलीस भरती 2024 जे नोटिफिकेशन आहे हे आलेला आहे मित्रांनो आणि त्यामध्ये तारीख दिलेली आहे। तर त्यामध्ये फॉर्म भरण्याची जे तारीख आहे टेंटेटिव्ह तारीख जे मित्रांनो त्या नोटिफिकेशन मध्ये दिलेलं आहे आणि जानेवारी महिन्यामध्ये तुमचे फॉर्म चालू होणार आहे आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीचे। त्याचबरोबर फेब्रुवारी महिन्यापर्यंत तुमचे फॉर्म चालू असणार आहे। त्याचबरोबर त्या ठिकाणी मित्रांनो डेट सुद्धा मेन्शन केली आहे, एक्झाम डेट। तर मॉडिफाय सून अशी जे मित्रांनो तारीख दिलेली आहे परीक्षेची। तर आरपीएफचं जे मित्रांनो नोटिफिकेशन 2024 आलेलं आहे। ठीक आहे, तर तेच नोटिफिकेशन मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। बऱ्याच मुलांचे कमेंट होते की सर नोटिफिकेशन दाखवा, तर संपूर्ण तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून हे नोटिफिकेशन दाखवणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। आरपीएफ रेल्वे पोलीस भरती 2024 नोटिफिकेशन दाखवण्याच्या अगोदर तुम्हाला एक सांगतो मित्रांनो, तर ज्यांनी सुद्धा आतापर्यंत तयारी चालू केली नसेल, ज्यांनी सुद्धा आतापर्यंत अभ्यास चालू केला नसेल तर आतापासून अभ्यास चालू करा, कारण की 2018 पासून आरपीएफ रेल्वे पोलीस भरती निघाली आणि यावर्षी मित्रांनो कन्फर्म भरती निघणार आहे। ठीक आहे, कारण की 2024च्या अगोदरच मित्रांनो आरपीएफ रेल्वे पोलीस भरती निघणार आहे आणि हे जे भरती निघण्याचं सर्वात मोठं कारण आहे मित्रांनो 2024च्या लोकसभेच्या निवडणुका आणि केंद्र सरकारने सुद्धा आधी स्टेटमेंट दिलं होतं की आम्ही 10 लाख मुलांना रोजगार देणार आहे, 10 लाख मुलांना सरकारी नोकरी देणार आहे। तर आतापर्यंत तुम्ही बघितलं असेल एसएससी जीडी मध्ये सुद्धा जागा निघाल्या, त्याचबरोबर इतर विभागामध्ये ज्या मित्रांनो केंद्राच्या जास्त जागा निघाल्या। ठीक आहे, आणि आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीच मित्रांनो फक्त निघायची राहिलेली आहे। तर 2024च्या निवडणुकीच्या अगोदर मित्रांनो आरपीएफ रेल्वे पोलीस भरती 100% होणार आहे। ठीक आहे, जरी हे नोटिफिकेशन अंदरून आलेलं आहे मित्रांनो, ही मित्रांनो आरपीएफ रेल्वे पोलीस भरती कधी येऊ शकते। ठीक आहे, तर आपल्या तयारीकडे लक्ष ठेवा। आतापासून मित्रांनो 6-6 घंटे 8-8 घंटे अभ्यास करा, लायब्ररीमध्ये करा अभ्यास, कारण की हाच मित्रांनो टाइम आहे अभ्यास करण्याचा। या टाइम मध्ये जर मित्रांनो तुम्ही टाइमपास करत राहिले आतापासून मित्रांनो हा टाइम वेस्ट करू नका। ठीक आहे, खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो हा टाइम। आतापासून हा जेवढा टाइम आहे हा मित्रांनो अभ्यासाला द्या, कमीत कमी 6 ते 8-8 घंटे मित्रांनो अभ्यासाला द्या आणि सेल्फ स्टडी करा। नुसतं क्लास केले तर चालणार नाही, सेल्फ स्टडी सुद्धा तुम्हाला करावं लागणार आहे। त्यामध्ये जे मित्रांनो तुम्हाला प्रॅक्टिस सुद्धा करावी लागणार आहे, पेपर सेट सुद्धा तुम्हाला सोडावं लागणार आहे, जेणेकरून तुम्हाला कळणार आहे की आपला रिझल्ट किती येत आहे। आणि अभ्यासाला मित्रांनो अजिबात गॅप देऊ नका। ठीक आहे, जर तुम्ही अभ्यासाला 1-2 दिवसाची जरी गॅप देत असाल तर तुमच्यासारखे हजारो मुलं आहे मित्रांनो ते अभ्यास करत आहे, ते तुमच्या किती पुढे जात आहे, त्यांचं सिलेक्शन होणार आहे की तुमचं सिलेक्शन होणार आहे। ठीक आहे, तर आतापासून मित्रांनो सोशल मीडियावर जरासा कंट्रोल ठेवा, एवढा वेळ काही सोशल मीडियाला देऊ नका। तर सर्वात जास्त जो टाइम आहे हा 6 ते 8 घंटे मित्रांनो तुम्ही आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीला द्या, कारण की 50 प्रश्न जीकेचे येते आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीच्या परीक्षेमध्ये। बुद्धिमत्ता चाचणीचे 35 आणि गणिताचे 120 मार्काचा मित्रांनो पेपर असते। ठीक आहे, तर आणि तुम्हाला कोणी म्हणत असेल सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणा, इंस्टाग्रामच्या माध्यमातून म्हणा, फेसबुकच्या माध्यमातून म्हणा किंवा यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला कोणी म्हणत असेल की आमची नोट्स घ्या तुम्ही, आमच्याजवळ नोट्स आहे आणि तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवले जाणार आहे, या नंबरवर तुम्हाला मेसेज करा तुम्ही आणि 150 रुपये पाठवा। तर ह्या मित्रांनो फसकडात पडू नका, तुम्ही पैसे मित्रांनो कोणालाही देऊ नका, एक लक्षात ठेवा। असे बरेच मी सोशल मीडियावर बघितले आणि कोणाची बॅच वगैरे सुद्धा घेऊ नका। ठीक आहे, जे तुम्हाला लेक्चर लागते ते मित्रांनो यूट्यूबर आहे, ऑफलाईन तुम्ही यूट्यूबवर बघू शकता। ठीक आहे, तर बॅच वगैरे काय घेऊ नका। कोणते सर असो मित्रांनो, ते अंकित भाटी सर असो किंवा कोणते सर असो, मी सरचे नाव नाही घेत आहे, तर यांनी जे मित्रांनो सगळा बाजार मांडलेला आहे या ठिकाणी, एक लक्षात ठेवा। आणि त्या बाजारात तुम्ही खपत आहे आणि सर्वात जास्त मेन आपल्याला लक्ष ठेवायचं आहे मित्रांनो अभ्यासावर। ठीक आहे, 6-6 घंटे 8-8 घंटे आपल्याला इमानदारीने अभ्यास करायचा आहे मित्रांनो। आणि कोणी जर म्हणत असेल येऊन जाऊन की आमची नोट्स घ्या तुम्ही, 150 रुपये फोन पे ना पाठवा आम्हाला ह्या नंबरवर आणि 100% तुमचा निकाल लागणार आहे।
5-6 महिन्यातच तुमचा निकाल लागणार आहे आमच्या नोट्स घेतल्यावर. असे जर कोणी म्हणत असेल पैसे द्या तर घेऊ नका मित्रांनो, पैसे घेऊ नका, ठीक आहे. ह्या जगात सर्व काही पैसे नाही, ठीक आहे. तर आपले यूट्यूब चॅनल मी मित्रांनो माझ्याजवळ आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीच्या नोट्स आहे, माझ्याजवळ आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीची नोट्स आहे. तर मी आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी सिरीज चालू केली आपल्या चॅनलवर. दररोजचे 50 प्रश्न टाकत आहे मित्रांनो, त्यावर 1000 मार्काची जे आहे मित्रांनो 1000 प्रश्नाची जे आहे ते नोट्स आहे. तर त्याचे दररोजचे 50 प्रश्न टाकत आहे. तर तुम्ही दररोजचे मित्रांनो तुम्ही त्या ठिकाणी आपला व्हिडिओ बघा, ते नोट्स आहे त्या 50 प्रश्न एका व्हिडिओमध्ये आहे आणि ते मित्रांनो आपल्या एका बुकावर लिहून ठेवा, ठीक आहे. तर मोस्ट IMP जे आहे मित्रांनो त्यामध्ये प्रश्न आहे आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीचे. तर 1000 प्रश्न आहे ते 50 एका दिवशी मी टाकत आहे, ते सिरीज चालू केली आहे. तर ते बघितलं नसेल तर बघून घ्या आणि एखादा पुस्तक एक बुक बनवा मित्रांनो, त्यामध्ये लिहून घ्यायचे आपले नोट करायचे. आणि कोणाच्याही फसकडात नाही म्हणा पडायचं, कोणते सरदार म्हणत असेल की फोनपेनं पैसे पाठवा आणि तुम्हाला नोट्स देतो आम्ही, तर पैसे जे मित्रांनो खर्च करू नका इकडे, ठीक आहे. तर आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून फ्री नोट्स आपण चालू केलेली आहे. फ्री नोट्सची जे मित्रांनो सिरीज आपण चालू केली आहे यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. यूट्यूबवर दररोजचा मित्रांनो एक व्हिडिओ पडत आहे GK बद्दल, ठीक आहे. तर आरपीएफ रेल्वे पोलीस भरती 2024 मित्रांनो कधीही निघू शकते. तर हे आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीचं जे नोटिफिकेशन आहे हे अंदरून आलेलं आहे मित्रांनो 2024चं. तर ते नोटिफिकेशन तुम्हाला दाखवून देतो, तर त्यामध्ये संपूर्ण माहिती आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. हे बघा नोटिफिकेशन, आरपीएफ रिक्रुटमेंट 2024, आरपीएफ न्यू वॅकन्सी 2024, रेल्वे प्रोटेक्शन फोर्स न्यू वॅकन्सी 2024, अप्लाय ऑनलाईन. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता जॉब्स, तर 12,476 जागा आहे. क्वालिफिकेशन 10वी, त्याचबरोबर ग्रॅज्युएशन, त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही बघू शकता ऑनलाईन अप्लाय डेट जानेवारी 2024, लास्ट डेट ऑनलाईन अप्लाय फेब्रुवारी 2024. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही पोस्ट बघू शकता रिक्रुटमेंट पोस्ट वॅकन्सीज. तर टोटल 12,000 प्लस जागा आहे, महिला आणि पुरुष उमेदवार आहे. त्याचबरोबर 9,000 जागा कॉन्स्टेबलच्या, सब इन्स्पेक्टरच्या, यामध्ये 3,000. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही बघू शकता हाऊ टू अप्लाय फॉर आरपीएफ रिक्रुटमेंट 2024. अप्लिकंट मस्ट लॉग on to the official website to fill out the application form. Click on the link RPF Constable and Sub Inspector General Recruitment 2024. After successful submission, take a printout of the application form. Application mode only online. त्याचबरोबर या ठिकाणी पहा RPF Recruitment 2024 important dates. Starting date for सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म जानेवारी 2024. टेंटेटिव्ह डेट म्हणजे 22 तारीख या ठिकाणी दिलेली आहे. जानेवारी महिन्यापासून तुमचे फॉर्म चालू होणार आहे म्हणून. तर स्टार्टिंगला सुद्धा चालू होऊ शकते किंवा एंडिंगला सुद्धा चालू होऊ शकते जानेवारीच्या. त्याचबरोबर पहा लास्ट डेट फॉर सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म फेब्रुवारी 2024 आणि फॉर्म भरणे शेवटची तारीख फेब्रुवारी महिन्यापर्यंत राहणार आहे. त्याचबरोबर तिसरं पहा डेट ऑफ ऑनलाईन एक्झामिनेशन नोटिफाय सून या ठिकाणी दाखवता, म्हणजे जे परीक्षे तारीख आहे ते नंतर तुम्हाला कळवण्यात येणार आहे, ठीक आहे. तर आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीमध्ये सर्वात आधी लेखी परीक्षा 120 मार्काची. तर यामध्ये जनरल नॉलेजचे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. त्याचबरोबर गणिताचे 35 प्रश्न आणि बुद्धिमत्ता चाचणीचे 35 प्रश्न. तर कॉन्स्टेबल आणि सब इन्स्पेक्टर या दोन्ही पदाचा जो अभ्यासक्रम आहे हा सारखाच आहे, ठीक आहे. त्याचबरोबर या ठिकाणी पगार पहा 21,700 पासून तुम्हाला स्टार्टिंग होणार आहे. त्याचबरोबर सब इन्स्पेक्टरमध्ये 35,400 पासून तुम्हाला स्टार्टिंग होणार आहे. त्याचबरोबर आरपीएफ रिक्रुटमेंट 2024 कॉन्स्टेबल अँड SI सिलेक्शन प्रोसेसची. तर सर्वात आधी लेखी परीक्षा, नंतर तुमचा ग्राउंड, तिसरं डॉक्युमेंटेशन, चौथं मेडिकल. आरपीएफ रिक्रुटमेंट 2024 इलिजिबिलिटी क्रायटेरिया. तर यामध्ये पहा जे वयोमर्यादा आहे हे 18 ते 25 ओपन कॅटेगरीची मुलं फॉर्म भरू शकणार आहे. SC/ST कॅटेगरीची मुलं 18 ते 28 पर्यंत फॉर्म भरू शकणार आहे आणि SC/ST कॅटेगरीची मुलं 18 ते 30 पर्यंत फॉर्म भरू शकणार आहे आणि OBC कॅटेगरीची मुलं 18 ते 28 पर्यंत फॉर्म भरू शकणार आहे. त्याचबरोबर यामध्ये आपण हाईटचा जर विचार केला तर UR OBC कॅटेगरीसाठी यामध्ये 165 सेंटीमीटर उंची पुरुष उमेदवारांसाठी लागते आणि महिला उमेदवारांसाठी 157 सेंटीमीटर उंची लागणार आहे. तर यामध्ये छाती 80 सेंटीमीटर, फुगून 85 सेंटीमीटर. बाकी महाराष्ट्रातील SC/ST कॅटेगरी सोडून सर्व कॅटेगरी, ठीक आहे, त्यांच्यासाठी एवढी उंची लागते, छाती लागते. त्याचबरोबर तुम्ही जर SC आणि ST कॅटेगरीचे मुलं असाल तर तुम्हाला यामध्ये उंचीमध्ये थोडी सूट आहे. तर पुरुष उमेदवारांची उंची यामध्ये 160 सेंटीमीटर पाहिजे आणि महिला उमेदवारांची उंची 152 सेंटीमीटर भरली पाहिजे. त्याचबरोबर छाती 76 आणि फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे पुरुष उमेदवारांची. त्याचबरोबर ग्राउंड पहा आरपीएफ कॉन्स्टेबलला किती आहे. तर आरपीएफ कॉन्स्टेबलला 1600 मीटर रनिंग आहे. पुरुष उमेदवारांसाठी 5 मिनिट 45 सेकंडचा टायमिंग मिळणार आहे. महिला उमेदवारांसाठी 800 मीटर रनिंग आणि 800 मीटर रनिंगसाठी 3 मिनिट 40 सेकंड एवढा टायमिंग मिळणार आहे. त्याचबरोबर यामध्ये तुम्ही बघितलं कॉन्स्टेबलसाठी लॉंग जंप आहे. पुरुष उमेदवारांसाठी पहा लॉंग जंप आहे यामध्ये 14 फीट आणि हाय जंप आहे 3 फीट. त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी 9 फीट लॉंग जंप आहे आणि
हाय जंप यामध्ये 3 फीट आहे महिला उमेदवारांसाठी. त्याचबरोबर या ठिकाणी सब इन्स्पेक्टर आहे आणि सब इन्स्पेक्टरचा तुम्ही क्रायटेरिया बघू शकता, सारखाच आहे बाकी. तर हे सब इन्स्पेक्टरचं ग्राउंड आहे. ठीक आहे, तर असं ही मित्रांनो संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस RPF रेल्वे पोलीस भरतीची सर्वात आधी लेखी परीक्षा असणार आहे, नंतर ग्राउंड, तिसरं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथं मेडिकल, अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. RPF रेल्वे पोलीस भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहे. तर आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय